ना त्याचं तोंड सुद्धा बघायचं नाही, अजिबात नाही. माझ्यापर्यंत कुणी त्याचं अंत्यविधी झालाय म्हणून सांगाय पण येऊ नाही. म्हणजे फाशी ते किरकोळ आहे, जाळला पाहिजे त्याला उभा चौकांमध्ये त्याशिवाय असा जिवंत, न्याय व्यवस्थेवरती तरी माझी मनाची आग निवणार नाही. निवडणुकामध्ये 2 महिने स्वतःला झोकून देतात. गृहमंत्री 20-20 दिवस जाऊन पश्चिम बंगालमध्ये राहतात. संपूर्ण सत्ता, पैसा याचा वापर केला जातो. त्याच्यामुळे कोण निवडणुका जिंकला आणि कोण निवडणुका हरलं याबाबत ह्या निवडणुकीत चर्चाच होऊ शकत नाही. अशा प्रकारच्या निवडणुकांमध्ये अर्थात ते असे निकाल जे असतात लोकशाहीमध्ये, जरी लोकशाही या देशात राहिली नसली तरी लोकशाहीच्या नावानं हे निकाल स्वीकारायचे असतात आणि पुन्हा एकदा उभं राहायचं असतं. पश्चिम बंगालमध्ये आणि तामिळनाडूमधला पराभव हा देशासाठी असं म्हणतो मी आणि लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे. या देशामध्ये कोणत्याही राज्यात किंवा कुठे विरोधी पक्षाचं अस्तित्वच ठेवायचं नाही ही भूमिका घेऊन जर सत्ताधारी पक्ष काम करणार असेल तर निवडणुका लढायलाच नको यापुढे विरोधी पक्षांना. लाखो मतदार कापले जातात राज्यातून आणि मतदारांची संख्या घटवून, कमी करून, कापून विजय मिळवला जातो. त्याच्यामध्ये निवडणूक आयोग सहभागी असतो त्या पापात, त्या गुन्ह्यात. आणि त्यातून विजय मिळाल्यावर जे विजय उत्सव साजरे करतात ते लोकशाहीच्या छातीवर नाचतात. अशा प्रकारच्या निवडणुका या पाकिस्तानात होतात. अशा प्रकारच्या निवडणुका रशियामध्ये होतात, पुतीन उत्सव होतो तिकडे. अन्य काही देशामध्ये होत असतील. अझरबैजानला मी अशा निवडणुका स्वतः पाहिलेल्या आहेत. म्हणजे निकालाच्या आधीच, मतमोजणीच्या आधीच तिथे मी एक दिवस आधी निकाल जाहीर झालेला पाहिला आहे विजयाचा, हे मी स्वतः डोळ्याने पाहिलं आहे. भारतामध्ये सुद्धा त्याच पद्धतीनं निवडणुका आणि लोकशाही जाताना दिसते. मोदी म्हणतात की महिला विधेयकाला विरोध केल्यामुळे महिलांनी ही विरोधकांना शिक्षा दिली आहे. मग केरळला का नाही? केरळला का नाही? तसं असेल तर तामिळनाडूमध्ये भारतीय जनता पक्षाने AIADMK जिंकायला पाहिजे होते. तिथे TVK नावाचा एक नवीन पक्ष जिंकला ज्याचा या महिला आरक्षणासंदर्भात काहीच भूमिका नव्हती. जरा भान ठेवून बोलायला पाहिजे देशाच्या प्रधानमंत्र्यांनी. पण कोणतंही भान न ठेवता बोलल्यावरती तुमच्या अशा प्रकारच्या विजयांना नैतिक अधिष्ठान मिळणार नाही. महिला आरक्षणाच्या बाबतीत जर तुम्हाला एवढी चिंता होती तर महिला विधेयक कधीच मंजूर झालेलं आहे ना. तुम्हाला डिलिमिटेशन करायचं आहे. तुम्हाला 850 मतदारसंघ करायचे आहेत. मग केरळमध्ये महिला नाही आहेत का? सर्वाधिक आहेत. आणि तामिळनाडूमध्ये सुद्धा आहेत. पण तिकडे तुम्हाला अपयश का मिळालं? का मिळालं सांगा? रावसाहेब दानवेंचं म्हणणं आहे की ठाकरे सेनेची राज्यात वाताहत झालेली आहे, ते बंगालचंच पाहायला चालले, असं रावसाहेब दानवेंचं म्हणणं आहे. मोठमोठे जे विरोधी पक्ष आहेत ते आता कुठेतरी कमी होतात. नाही, असं काय नाही. इंडिया आघाडीचं भविष्य काय? असं इंडिया आघाडीचे भविष्य अत्यंत उत्तम आहे. एक बघा, इंदिरा गांधींचा पराभव झाला त्याआधी ते देशातली सर्व राज्य जिंकली होती त्यांनी. काँग्रेस, इंदिरा गांधी या सर्वोच्च नेत्या होत्या आणि मोदींपेक्षा लोकप्रिय नेत्या होत्या आणि त्यांनी जवळजवळ सर्व राज्यामध्ये आपली सत्ता प्रस्थापित केली होती. पण त्यांचा पराभव लोकांनी नंतर केला. मोदीसुद्धा त्या सर्वोच्च टोकावरती आज आहेत जिथे इंदिरा गांधी होत्या. मला असं वाटतं पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये विरोधी पक्षाचा झालेला पराभव
हा मोदी यांच्या पतनाची सुरुवात आहे. ही मोदी यांच्या पतनाची सुरुवात आहे असं मी मानतो. मी कालही म्हणालो की दिवा विझताना त्याची वात मोठी होते आणि विझते. दिव्याची वात मोठी झालेली आहे. तुम्हाला दिवा हळूहळू विझताना दिसेल. हे भारतीय जनता पक्ष हिंदुत्ववादी आहे म्हणून सांगतो. हे शास्त्र आहे, हे हिंदुत्वाचं शास्त्र आहे म्हणून त्यांना मी त्या शास्त्रामध्ये सांगतो आहे. युद्धजन्य परिस्थितीमध्ये भारताने सामर्थ्याने सामना केला आणि त्याच्यामुळे हा विजय झालेला आहे. ज्या क्षणी मोदी जिंकले त्या क्षणी भारताचा शेअर बाजार कोसळला आणि त्या क्षणी रुपया कोसळून 96 रुपयावरती लुढकला. हे मोदींना माहिती आहे का? मोदींनी खरं बोलायला शिकलं पाहिजे. मोदींनी खरं बोलण्याचे धडे स्वतःला घेतले पाहिजेत आणि आपल्या सहकाऱ्यांना दिले पाहिजेत. ज्या क्षणी बंगालच्या विजयाची बातमी आली त्या क्षणी रुपया 95.5 म्हणजे जवळजवळ 96 रुपये इतक्या लुढकला डॉलरच्या तुलनेत आणि शेअर बाजारसुद्धा कोसळला. डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या आत्म्याला शांती मिळाली असेल असं काल मोदी म्हणाले. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्याविषयी सत्य बोलायला लावू नका. ज्याने कलकत्त्यामध्ये मुस्लिम लीगच्या सरकारमध्ये सहभागी होऊन, बरं का, मुस्लिम लीगच्या सरकारमध्ये सहभागी होऊन स्वातंत्र्य आंदोलनाला विरोध केला होता, त्यांच्या आत्म्याला शांतता मिळणार असेल ते मिळू द्या. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्याविषयी त्यांनी न बोललेलं बरं. कलकत्ता विश्वविद्यालयामध्ये युनियन जॅक फडकवून ब्रिटिशांचा विद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांना जबरदस्तीने युनियन जॅकला सॅल्यूट मारा सांगणारे श्यामाप्रसाद मुखर्जी. भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादाची व्याख्या बदललेली आहे आणि त्यानुसार आता मोदीसुद्धा ट्रम्पला सॅल्यूट मारतायत. चला बोलूया.